सन्मान्य मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। खरं तर इथे जमली मांदी आणि सारी विद्वत्ता त्यांच्यात आहे भारी, आज स्वागत करून देऊ त्यांना उभारी। आज या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी सर्वप्रथम सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेब कुणबी सेना प्रमुख, जनसामान्यांचं नेतृत्व करणारे एक सुसंस्कारित असं नेतृत्व, आपलं अमोघ असं वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, या कर्तृत्ववान नेतृत्ववान व्यक्तिमत्वाचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय युवराज ठाकरे साहेब। सन्माननीय युवराज ठाकरे साहेब यांना विनंती असेल सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते करावं। सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अगदी रस्त्यावर उतरणारं हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित मनपूर्वक स्वागत। यानंतर सन्माननीय शरदजी पाटील साहेब, ज्येष्ठ संपादक, उद्योजक, व्याख्याते, मशाल न्यूज नेटवर्कचे सर्व आपल्या अमोघ वाणीने झुंजार बेधडक पत्रकार संपादक म्हणून त्यांना संबोधले जाते असे सन्माननीय शरदजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी युवराज ठाकरे साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतोय। सन्माननीय गीतांजली कोलेकर मॅडम, माजी नगराध्यक्ष वाडा नगरपंचायत यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान मी सन्माननीय वर्षाताई गोळे, सचिव कार्यकारी संपादक सन्माननीय वर्षाताई गोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करायचं आहे। माजी नगराध्यक्ष वाडा नगरपंचायत, यानंतर सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत सन्माननीय वर्षाताई गोळे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो। सन्माननीय वर्षाताई गोळे, माजी उपनगराध्यक्ष तथा सचिव कार्यकारी संपादक वर्षाताई गोळे, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। या मंचावर विराजित सन्माननीय संदीपजी पवार साहेब, भाजप उपाध्यक्ष पालघर जिल्हा, ज्येष्ठ सामाजिक नेते कार्यकर्ते सन्माननीय संदीपजी पवार साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत सन्माननीय वर्षाताई गोळे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करेन। सन्माननीय संदीपजी पवार साहेब, भाजपा उपाध्यक्ष पालघर जिल्हा, सन्माननीय संदेशी ढोणे साहेब, सन्माननीय संदेशी ढोणे साहेब, माजी सभापती बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद पालघर सन्माननीय ऋषिकेश सावंत, सन्माननीय ऋषिकेश सावंत कार्याध्यक्ष संपादक मी विनंती करतोय ऋषिकेश सावंत यांना आपल्या शुभ हस्ते संदेशी ढोणे साहेब, माजी सभापती जिल्हा परिषद पालघर बांधकाम व आरोग्य, सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब, सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत ऋषिकेश सावंत यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय। सामाजिक नेते कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब आपलं संजीवन प्रबोधिनीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। साहेब तालुका अध्यक्ष काँग्रेस साहेब स्वप्नीलजी ठाकरे साहेब यांचाही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी ऋषिकेश सावंत या संस्थेचे कार्याध्यक्ष तथा सहसंपादक ऋषिकेश सावंत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य भक्तीताई वलटे मॅडम यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत मी निहेश गायकवाड यांना विनंती करेन। सन्माननीय निहेश गायकवाड सर, उपाध्यक्ष तथा सहसंपादक सन्माननीय भक्तीताई वलटे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण करावं। सन्माननीय भारतीताई सपाटे मॅडम, सन्माननीय भारतीताई सपाटे मॅडम, नगरपंचायत वाडा नगरसेविका सन्माननीय भारतीताई सपाटे मॅडम यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय। सन्माननीय प्रज्ञा डोहाळे यांना विनंती असेल, सन्माननीय प्रज्ञाताई डोहाळे, यानंतर सन्माननीय उदेकर मॅडम यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। सन्माननीय उदेकर मॅडम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञाताई डोहाळे यांना पुनश्च एकदा विनंती असेल
पुतेकर मॅडम यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी आपण करावं. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर खांडेकर सर, प्राचार्य स्वामी विवेकानंद कॉलेज सिनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय खांडेकर सर. मी विनंती करतो सन्माननीय KS पाटील सर, संचालक संजीवन प्रबोधिनी संस्थेचे संचालक सन्माननीय KS पाटील सर, डॉक्टर खांडेकर सरांचा यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन करावं. सन्माननीय योगेशजी गवासाहेब माजी सभापती पंचायत समिती वाडा यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय मोरेश्वर ठाकरे संचालक श्री मोरेश्वर ठाकरे यांना विनंती असेल. सन्माननीय योगेशजी गवा माजी सभापती पंचायत समिती वाडा यांचं यथोचित स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करावं. सन्माननीय गट शिक्षणाधिकारी सातपुते साहेब, सन्माननीय गट शिक्षणाधिकारी सातपुते साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय प्रताप डोहाळे सर, सन्माननीय प्रताप डोहाळे सर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आपण या ठिकाणी करावं. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वाडा. सन्माननीय प्राध्यापक बेंद्रे सर, सन्माननीय प्राध्यापक बेंद्रे सर यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय भालचंद्र शेलार सर यांना विनंती असेल आपल्या शुभ. सन्माननीय संदीपजी गणोरे साहेब, उपनगराध्यक्ष पंचायत समिती नगर पंचायत वाडा. सन्माननीय उदय गोळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय संदीपजी गणोरे साहेब, सन्माननीय संदीपजी गणोरे साहेब माजी उपनगराध्यक्ष उदयजी गोळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय म्हात्रे साहेब, सन्माननीय म्हात्रे साहेब यांचाही यथोचित सन्मान आणि स्वागत मी प्रल्हाद सावंत सर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय म्हात्रे साहेबांचं यथोचित स्वागत आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करावं. सन्माननीय मोरेश्वर सर यांना विनंती असेल. सन्माननीय मोरेश्वर सर, सन्माननीय संदीपजी दुपारे साहेब, सन्माननीय संदीपजी दुपारे साहेब यांचंही यथोचित स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय दीपकजी पाटील, सन्माननीय दीपकजी ठाकरे साहेब यांना विनंती असेल. ऍडव्होकेट प्रमोदजी भोईर, सन्माननीय ऍडव्होकेट प्रमोदजी भोईर यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय युवराज कनकोसे सर यांना विनंती असेल. युवराज कनकोसे, ऍडव्होकेट प्रमोद भोईर. सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब, तालुका अध्यक्ष मनसे. सन्माननीय युवराज, सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यासाठी सन्माननीय निलेशजी यांना विनंती असेल. सन्माननीय निलेशजी गायकवाड. सन्माननीय निलेशजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख. सन्माननीय निलेशजी पाटील यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. श्री सुरेश पाटील सर यांना विनंती असेल. सुरेश पाटील सर. सन्माननीय गणेशजी पाटील, सन्माननीय गणेशजी पाटील. सुरेश सर यांना पुनश्च एकदा विनंती असेल गणेश पाटील सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय भूपेशजी जगताप साहेब, नगरसेवक नगरपंचायत वाडा. सन्माननीय जगताप साहेब यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. विनय आगिवले सर, विनयजी आगिवले यांना विनंती असेल. विनय आगिवले.
दीपक ठाकरे यांना विनंती असेल, श्री दीपक ठाकरे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. नगरसेवक नगरपंचायत वाडा सन्मान्य जगताप साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य लोखंडे साहेब नगरसेवक वाडा. मी सावंत सर यांना विनंती करेन, प्रल्हाद सावंत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते उमेश लोखंडे नगरसेवक नगरपंचायत वाडा यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय विठ्ठल गोडे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचाही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. नियश गायकवाड यांना विनंती असेल, विठ्ठलजी गोडे सर. सन्माननीय प्रवीणजी ठाकरे साहेब सामाजिक कार्यकर्ते माजी निवृत्त अधिकारी सन्माननीय प्रवीणजी ठाकरे साहेब यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय. ऋषिकेश सावंत सर या संस्थेचे कार्याध्यक्ष तथा सहसंपादक ऋषिकेश सावंत सर यांना विनंती असेल. सन्माननीय दीपक मासोळकर सर शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय दीपक मासोळकर सर यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. श्री नरेश पाटील सर यांना विनंती असेल, नरेश पाटील सर आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. प्रताप डोहाळे सर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी त्यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. सन्माननीय उमेश गायकवाड सर मल्टीटेक वाडा यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय. महेंद्र गोतारणे यांना विनंती असेल, महेंद्र गोतारणे. सुरेश पाटील सर यांना विनंती असेल, सुरेश पाटील सर आपण या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत करावं. सन्माननीय माजी उपनगराध्यक्षा चौधरी मॅडम यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी वर्षाताई गोळे यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी आपण करावं. सन्माननीय मंदाताई कांबळे मॅडम यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. यज्ञिका कनकोशे यांना विनंती असेल, सन्माननीय यज्ञिका कनकोशे यांना विनंती असेल. मंदाताई कांबळे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय मंदाताई बोरकर यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत. सन्माननीय मंदाताई बोरकर मॅडम पोलीस पाटील वाडा, नंदाताई बोरकर पोलीस पाटील वाडा यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रज्ञाताई डोहाळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावा. करुणा जाधव मॅडम पोलीस पाटील चिखले करुणा जाधव मॅडम खास या ठिकाणी शिव उत्सवासाठी आपली उपस्थिती या ठिकाणी आपलं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. वर्षाताई गोळे यांना विनंती असेल. सन्माननीय युवराज शिंदे साहेब अधीक्षक यांचाही यथोचित आणि सन्मान करण्यासाठी मी नियश गायकवाड यांना विनंती असेल. सन्माननीय नियशजी गायकवाड. आपलेपणाचे आमंत्रण आमचे आपुलकीने आगमन आपले म्हणून स्वागत करतो या हृदय स्पर्शाने. आज संजीवन प्रबोधिनीच्या वतीने उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या हाती संपूर्ण कायदा सुव्यवस्था आहे असे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दत्तात्रय किंद्रे साहेब पोलीस निरीक्षक वाडा, सन्माननीय दत्तात्रय किंद्रे साहेब पोलीस निरीक्षक वाडा यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय युवराज दादा ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय दत्तात्रय किंद्रे साहेब पोलीस निरीक्षक वाडा आपलं या कार्यक्रमाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय डॉक्टर भाई वल्टे साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी मोरेश्वर ठाकरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भाई वल्टे यांचं यथोचित स्वागत करावं. सन्माननीय प्रमोदजी गोयल साहेब
सचिव वाडा सहकारी शिक्षण संस्था सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत सन्मान्य भालचंद्र शेलार यांनी करावा असं मी त्यांना विनंती करेन. सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब. सन्मान्य अशोकजी पाटील साहेब माजी सेवानिवृत्त अधिकारी अच्युत वेखंडे यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते त्यांचं यथोचित स्वागत करावं. यासोबतच सन्मान्य सुधाकरजी पठारे ज्येष्ठ उद्योजक सन्मान्य सुधाकरजी पठारे यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करत आहे. संजय ढोले यांना विनंती असेल. सन्मान्य संजय ढोले सुधाकरजी पठारे यासोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य पांडुरंगजी पठारे सन्माननीय पांडुरंगजी पठारे साहेब. मी वैभव गायकवाड यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पांडुरंग पठारे यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय राजाभाऊ जाधव यांनाही विनंती करतोय आपणही या ठिकाणी यायचंय. सन्माननीय राजाभाऊ जाधव संचालक वाडा शिक्षण सहकारी सन्माननीय राजाभाऊ जाधव डॉक्टर प्रभाकर सावंत यांनाही विनंती असेल आपणही या मंचावर यायचंय. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय देवी पाटील साहेब यांचंही यथोचित सन्मान आणि स्वागत दयानंद पाटील साहेब मी विनंती करतोय. मी आकाश भानुशाली यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावं. दयानंद पाटील साहेब या मंचावर विराजित सर्व सन्माननीय मान्यवर त्यासोबतच या प्रांगणामध्ये उपस्थित सर्व सन्मान्य शिवप्रेमी आपणा सर्वांचं संजीवन प्रबोधिनी सामाजिक संस्थेच्या वतीनं ज्ञानदा प्रकाशन छत्रपती प्रतिष्ठान आणि ज्ञानार्जनच्या वतीनं हृदयपूर्वक मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाकडे वळताना आज एक विशेष कार्यक्रम आपणास माहिती असेलच की 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शिवजयंतीचा आपण उत्सव साजरा करत आहोत. गेली 19 वर्ष ही घोडदौड या संस्थेच्या वतीनं विविध उपक्रम आपण या संस्थेच्या वतीनं राबवत असतो. पुस्तक प्रकाशन असेल, शिव विचारांचा जागर करणारी व्याख्याने असतील. आज शिव व्याख्याते सन्माननीय स्वप्नील पाटील सर ज्यांची बुलंद तोफ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजते असे शिव व्याख्याते स्वप्नील पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतोय.